श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कै भेट शिबा मजला सुभद्रा जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. आज आपण दशक 13 आणि समास 6 लघुबोध हा समास अभ्यासणार आहोत. लघुबोध नाव वाचल्यानंतर एक गोष्ट अशी जाणवली की आत्तापर्यंत आपण जे समास बघितले त्या समासांना निरूपण किंवा लक्षण अशी नावं आहेत, पण या समासाला लघुबोध असं नाव दिले कारण या ठिकाणी समर्थ एखाद्या तत्वाचं विवेचन करत नाहीयेत किंवा त्याचं लक्षण सांगत नाहीयेत, त्याचं वैशिष्ट्य पण सांगत नाहीयेत, तर साधकाच्या अंतरंगामध्ये त्या तत्वाचा बोध घडवून आणताय आणि तो बोध आपल्या मनातही घडावा ही अपेक्षा आहे. आणि म्हणूनच सुरुवातीला एक गोष्ट लक्षात घ्या की हा माहिती देणारा समास नाहीये, तर जागृती घडवणारा असा हा समास आहे. या पहिल्या ओवीमध्येच समर्थ काय म्हणतात, तदुपरी स्वानुभवे रूपी जाणावे. म्हणजे केवळ अभ्यास, श्रवण किंवा शब्दज्ञान पुरेसं नाही, त्या तत्वाचा आपल्याला अनुभव येणं आवश्यक आहे. ही गोष्ट शेवटपर्यंत लक्षात ठेवायची. म्हणून या समासाचं जे नाव आहे ते पण विचारात घेण्यासारखं आहे. म्हणजे केवळ तत्व समजावून त्यांना या ठिकाणी द्यायचं नाही, तर साधकाच्या मनामध्ये ते तत्व किंवा त्या तत्वाचा बोध जागा करायचा आहे. समासाच्या शेवटी ते काय म्हणतात, तर जो निर्गुणेसी अनन्य आत्मनिवेदने मान्य. बघा, सुरुवातीला स्वानुभव आणि शेवटी आत्मनिवेदन, या दोन शब्दांमध्येच हा संपूर्ण जो समास आहे त्या समासाचा प्रवास सामावलाय. आता इथे हा प्रवास कसा आहे बघा. अभ्यासाने सुरुवात होते, विवेकाने विचार परिपक्व होतो आणि स्वानुभवातून सत्याची खात्री पटते. शेवट काय, शेवटी आत्मनिवेदनातून साधना पूर्णत्वाला पोचते. टप्पे. म्हणून लक्षात घ्या, लघुबोध हा केवळ ज्ञानाचा बोध नाही, तर साधकाच्या अंतर्मुख प्रवासाचा बोध आहे. आतमध्ये उतरणं आवश्यक आहे. या आधीच्या 5 समासांचा जर आपण विचार केला तर समर्थांना आत्मा अनात्मा, सार असार, सृष्टीची उभारणी, प्रलय आणि कहाणी या माध्यमातनं परमार्थामधले अनेक मूलभूत विचार त्यांनी स्पष्ट केले. आठवतात ते समास? साधकाला विवेकाची दिशा दिली आणि आता साधनेसाठी उपयुक्त असा बोध या ठिकाणी ते करतायत. हा समास फक्त म्हणजे आता 5 समास झाले, आता पुढचा समास 6वा असं नाहीये बरं का, तर आधीच्या विचारांना साधनेत रूपांतरित करणारा समास आहे, हे लक्षात घ्या. आता या समासाला समर्थांनी लघुबोध हे नाव दिले. याचं कारण म्हणजे परमार्थामधलं अत्यंत गहन तत्वज्ञान सहज पण थोडक्या शब्दामध्ये त्यांनी या ठिकाणी मांडले. बघा, 31 ओव्यांचा हा समास आहे. 31 ओव्यांमध्ये त्यांनी पंचमहाभूतांचं स्वरूप स्पष्ट केले, त्यांचा नाशवंतपणा स्पष्ट केलाय, त्याच्याच बरोबर आत्म्याचं शाश्वत स्वरूप, नित्यानित्य विवेक, सारासार विवेक,
कर्तेपणाचा विचार आणि परत शेवटचा टप्पा आत्मनिवेदन. नेमक्या शब्दात सगळ्याचा समर्थांनी बोध करून दिलाय. त्यामुळे लघुबोध हे नाव इथे सार्थ वाटतं. म्हणजे फक्त लहान बोध अशा अर्थाने हे नाव नाहीये. यातला आशय अतिशय व्यापक आहे. थोडक्यात पण थेट अंतःकरणाला स्पर्श करणारा बोध आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. हा समास केवळ तत्वज्ञान सांगून थांबत नाहीये, तर समर्थांनी साधकाच्या संपूर्ण साधनेची तात्विक पार्श्वभूमी अगदी थोडक्यात पण निश्चितपणे उलगडली आहे. या विचारांचा प्रत्यक्ष साधनेशी काय संबंध आहे आणि साधकाने त्याचा आपल्या जीवनात उपयोग कसा करायचा आहे याचीही समर्थ आपल्याला सहजपणे दिशा दाखवून देतात. आणि म्हणूनच असं वाटतं की हा समास आत्मचिंतनाला प्रवृत्त करणार आहे. तसे सगळेच समास आहेत, पण आता हे साधनेच्या दृष्टिकोनातनं आत्मचिंतन करायला इथे समर्थ प्रवृत्त करतात. समर्थ सगळ्यात आधी पंचमहाभूतांचा विचार करायला सांगतात. कुठली पंचमहाभूतं आपल्याला माहिती आहेत? पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश. यांचं स्वरूप समजून समर्थांनी सुरुवातीला दिले. आणि हे समजून देताना समर्थ स्पष्ट करतात की ही संपूर्ण सृष्टी परिवर्तनशील आणि नाशवंत आहे. आधीच्या समासात पण हेच सांगितलं ना त्यांनी. आणि या नाशवंत सृष्टीचा विचार करत करत ते साधकाची दृष्टी त्या शाश्वत आत्म्याकडे वळवतात, जो कधीही नष्ट होत नाही. पुढे जाऊन समर्थ नित्यानित्य विवेक आणि सारासार विवेक, त्याच्याच बरोबर आकार आणि निराकार याचा सूक्ष्म विचार मांडतात. देह, प्राण, कर्तेपणा आणि अहंकार याचा पण विचार करतात. आणि हा विचार करत करत ते साधकाला महत्वाच्या प्रश्नापर्यंत आणून उभं करतात, तो म्हणजे मी खरा कोण. या प्रश्नाचं उत्तर बाहेरच्या जगात नाही, तर ते स्वतःच्या अनुभवात आहे. हे समर्थ आपल्याला यातनं सांगतायत. समर्थ ह्या समासामधला जो प्रवास आहे सगळं ते पटवून देतात. म्हणजेच हा जो समास आहे तो विवेकाच्या आधाराने देहाभिमान दूर करतात समर्थ. आणि हा देहाभिमान दूर करून आत्मस्वरूपाचा अनुभव घेण्याचा मार्ग समर्थ यातनं आपल्याला दाखवतात. म्हणजे बघा, आकाराने लहान असणारा हा समास साधकाला अभ्यासापासून आत्मानुभवापर्यंत नेणारा संपूर्ण साधना मार्ग समर्थ या ठिकाणी सांगतात. या समासाला जरी लघुबोध हे नाव असलं ना, म्हणजे लघु हा शब्द संख्यांची संख्या म्हणजे ओव्यांची संख्या लहान आहे म्हणून नाहीये. म्हणून त्याच्याकडे नाहीये, तर अत्यंत व्यापक तत्वज्ञान थोडक्यात आणि नेमकेपणाने समर्थ या ठिकाणी सांगतायत. हे मुद्दामून पुन्हा सांगते. त्यामुळे आशय आणि समास अतिशय समृद्ध आहे. असा समृद्ध असला तरी मांडणीच्या दृष्टीने तो लघुबोध ठरतो. आपण आता या समासातल्या प्रत्येक ओवीचा अर्थ थोडक्यात जाणून घ्यायचा प्रयत्न करू. त्यामागचा तात्विक विचार आणि समर्थांनी साधकाला दिलेली साधनेची दिशा काय आहे ते समजून घ्या. पहिले 11 ओव्याचा थोडक्यात आढावा बघूया. सुरुवातीला समर्थ काय म्हणतात? जे बोलीजे ती पंचतत्वे यांचा अभ्यासाया नावे, तदुपरी स्वानुभवे रूपी जाणावी श्रीराम. समर्थ साधकाला ज्ञानप्राप्तीची योग्य दिशा दाखवतात. काय दिशा आहे? प्रथम तत्व ऐकायचं, त्याचा अभ्यास. हे टप्पे लक्षात घेण्यासारखे आहेत. म्हणजे श्रवण केल्यानंतर काय करायचं?
त्याचा अभ्यास करायचा. अभ्यास केल्यानंतर त्याच्यावर मनन करायचं आणि हे मनन करून विवेक जागृत करायचा. म्हणजे हे मनन केल्यावर विवेक जागृत होतोच, व्हायला हवा. म्हणजे योग्य चिंतन मनन झालं तर विवेक आपोआप जागृत होणार आहे. आणि शेवटी त्या विचारांची स्वतःच्या अनुभवाची सांगड घालायची. वाक्य समजलं पण उकल झाली नाही, बरोबर ना? एक उदाहरण बघूया. जसं पोहणं ही कला आहे. पोहताना हातपाय कसे मारायचे आपल्याला शिक्षक समजावून सांगतात, किंवा पुस्तकामध्ये पण याची सगळी माहिती दिलेली असते. आता आजकाल काय, कुठलीही माहिती म्हटलं की गुगलवर ओपन करतात आणि ते वाचायचं आणि त्या पद्धतीने करायचं. ही पण एक सवय आताच्या तरुणांना लागलेली आहे. पण पोहावं कसं यासाठी केवळ ह्याचं वाचन उपयोगी ठरतं का? तर त्यासाठी पाण्यात उतरायलाच लागतं. पाण्यात उतरल्याशिवाय पोहता येत नाही. तसंच आत्मज्ञान फक्त ऐकून किंवा वाचून प्राप्त होईल का? तर त्यासाठी अभ्यास आवश्यक आहे. पण त्या अभ्यासाची अनुभूती स्वतःच्या जीवनात जेव्हा येते तेव्हाच खरा बोध होतो, हे लक्षात घ्या. म्हणून समर्थ स्वानुभवे जाणावी असं सांगतात. एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की दुसऱ्यांनी सांगितलेलं ज्ञान प्रेरणा देऊ शकतं, पण अनुभवातनं प्राप्त झालेलं ज्ञान आपल्या जीवनात परिवर्तन घडवतं. हा तर आपलाही अनुभव आहे ना. आपल्या अनुभवात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याला काही अर्थच राहत नाही. पण समर्थ काय सांगतात की हा अनुभव इथे सहजासहजी येत नाही. साधकांनी त्यासाठी प्रत्येक गोष्टीकडे विवेकाच्या दृष्टीने पाहायला शिकलं पाहिजे. म्हणून समर्थ पुढच्या ओवीत एक अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारतात. यामध्ये शाश्वत कोण आणि अशाश्वत कोण? आता हा प्रश्न पंचमहाभूतांपुरता मर्यादित राहत नाही, तर संपूर्ण जीवनाकडे पाहण्याची दृष्टी देणारा असा राहतो. आपण ज्या गोष्टींना सत्य, स्थिर आणि कायमचं मानतो त्या खरोखर तशा आहेत का? विचार करा. म्हणजे ज्या कायमच्या असं वाटतं त्या नष्ट होणार आहेत. आपल्याला वाटतं घर माझं, संपत्ती माझी, पण काळाच्या प्रवाहात घर जीर्ण होऊन जातं, संपत्ती टिकतेच असं नाही. जो देह आमचं सर्वस्व आहे, ज्या रूपाचा आम्हाला गर्व आहे, ते कायम टिकणारं आहे का? बघा, शरीर वृद्ध होत जातं, आपलं रूप देखील बदलतं. काळाच्या ओघात चेहऱ्यावर सुरकुत्या यायला लागतात. कितीही तुम्ही काही लेप चढवा, सुरकुत्या येतातच. केस पांढरे होतातच. दंतपंक्तींचं काय बोलायचं, त्या गायबच होतात, निघूनच जातात. परिस्थिती बदलत जाते. म्हणजे आपण ज्याला शाश्वत समजतो ते प्रत्यक्षात अनित्य असतं, याचं भान आम्हाला येणं आवश्यक आहे. दृश्य जग सत्य वाटलं तरी ते अनित्य आहे हा विचार साधकाच्या मनात दृढ झाला की तो विचार करायला लागतो की या सर्व बदलांच्या पलीकडे न बदलणारं सत्य कोणतं? आणि हाच प्रश्न त्याला आत्मशोधाच्या दिशेने घेऊन जातो. पहिल्या 11 ओव्या पुढच्या आत्मस्वरूपाच्या विवेचनाचा भक्कम पाया ठरतात. बघा, पहिल्या 3 ओव्यांमध्ये समर्थांनी अभ्यास, विवेक, स्वानुभव याची दिशा दिली. पुढे ते प्रत्यक्ष पंचमहाभूतांच्या विषयी विचार मांडतात. पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूत फक्त सृष्टीची रचना करणारी तत्व नाहीयेत, तर त्यांच्या माध्यमातनं साधकाला नित्यानित्य विवेक शिकवण्याचा समर्थांचा या ठिकाणी उद्देश आहे. सुरुवातीला समर्थ प्रत्येक भूताचं स्वरूप अगदी सोप्या शब्दात स्पष्ट करतात.
पृथ्वी म्हणजे धरणी, आप म्हणजे पाणी, तेज म्हणजे अग्नी, वायू म्हणजे वारा आणि आकाश म्हणजे सर्वांना समावून घेणारं अवकाश. पण ही पंचमहाभूत फक्त विश्वात नाहीत, तर आपल्या शरीरामध्ये पण आहे. बघा, समर्थ जेव्हा या पंचमहाभूतांचा विचार करायला सांगतात, तेव्हा ते आपल्यापासनं वेगळ्या अशा कुठल्याही गोष्टीचा विचार सांगत नाहीयेत. उलट आपल्या देहाचं, जीवनाचं आणि अस्तित्वाचं स्वरूप समजावून सांगतायत. बघा, ही पंचतत्व आपल्या शरीरात कार्यरत आहेत का नाही? पृथ्वी तत्वामुळे, पृथ्वी तत्व आपल्या शरीरात आहे. या तत्वामुळे आपल्या शरीराला स्थैर्य आणि घनता प्राप्त होते. प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य आहे. जलतत्व, यामुळे काय होतं? यांनी शरीरातला ओलावा आणि वेगळ्या वेगळ्या द्रव्यांचं संतुलन राखलं जातं. तेज, तेजही आपल्यामध्ये आहे. तेज तत्वाने काय होतं? तर पचन, उष्णता आणि ऊर्जा हे सगळं कार्य सुरळीत होतं. वायू तत्वामध्ये श्वास तर आहेच, पण त्याचबरोबर शरीरातल्या हालचालींना गती मिळते. आणि आकाश तत्व शरीरातल्या ज्या वेगळ्या वेगळ्या पोकळ्या आहेत ना, त्या पोकळ्यांना आणि अवकाशाला आधार देतं. म्हणजे इथे बाह्यसृष्टीबरोबर आपल्या अस्तित्वाचा पण विचार केला गेला आहे. समर्थ इथे एक छान दृष्टांत देत आहेत बरं का, म्हणजे जो आपल्याला अगदी पटण्यासारखा आहे. एक शीत चाच पावे, म्हणजे वर्म पडे ठावे, तैसे थोड्या अनुभवे, बहुत जाणावे श्रीराम. व्यवहारातलं उदाहरण आहे, गृहिणींना अगदी पटणार आहे. व्यवहारामध्ये भात झाला आहे का हे कसं तपासायचं? तर त्यातलं एक शीत शिजलं आहे का, आपण तसंच बघतो ना. एक शीत शिजलंय का तपासतो आणि त्यावरून संपूर्ण भाताचं स्वरूप आपल्या लक्षात येतं. तसंच थोड्या अनुभवावरून संबंध दृश्य जे आहे, संपूर्ण दृश्य आहे, त्या दृश्याचा स्वभाव समजून घ्यावा, हे समर्थ या दृष्टांतातनं स्पष्ट करतात. एखाद्या वस्तूला हलकासा स्पर्श केला तरी तिचं स्वरूप आपल्याला समजतं. बघा, एखादं कापड आपण जेव्हा तपासतो, नुसता स्पर्श करून बघतो, आपल्याला लगेच जाणवतं. आपली ती सवयच आहे. पटकन आपण खरेदी करायला गेल्यावर आधी ते कसं आहे वस्त्र तपासून बघतो. हलकासा स्पर्श झाला तरी तिचं स्वरूप आपल्याला समजतं. तसंच आत्मज्ञानात पण सत्याचा थोडा अनुभव आला तरी पुढच्या संपूर्ण मार्गाची दिशा स्पष्ट होते. पुन्हा हे एका उदाहरणाने स्पष्ट करू. नामस्मरण किंवा ध्यान, ह्या दोन्ही गोष्टी आपल्या जवळच्या आहेत, म्हणजे आपण त्या करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे ह्या उदाहरणातनं आपण बघूया. नामस्मरण किंवा ध्यान करताना एखादा दिवस असा होतो ना की त्या दिवशी काही क्षण मन पूर्ण शांत होतं. येतो कधीतरी हा अनुभव. मन पूर्ण शांत झालं तर आपल्या लक्षात येतं की ही अवस्था फक्त ग्रंथात वाचण्याची नाही, किंवा आपण जी प्रवचनातनं ऐकली तशी नाही, तर ही अवस्था मला पण अनुभवता येते. म्हणजे हा छोटासाच अनुभव पण पुढच्या साधनेचा दृढ पाया बनतो. ध्यानात क्षणभर मन शांत झालं, मोठी प्रेरणा ठरतो ना हा क्षण. म्हणजे फक्त शब्दज्ञान महत्वाचं नाही, तर त्याला अनुभवाची जोड महत्वाची आहे. अगदी आपण म्हणजे मला कल्पना आहे की आत्मज्ञानाचा विचार करतोय, पण आपल्यातले जर प्रसंग आपण घेतले तर आपल्याला ते पटकन समजेल. असं लक्षात घेऊन अजून एक अनुभव सांगते, जो आपण रोज जगतो. बघा, अनेक नवीन नवीन पदार्थ यूट्यूब किंवा रील्सच्या माध्यमातून आपण पाहतो, पण प्रत्यक्षात
जोपर्यंत तो पदार्थ बनवत नाही तोपर्यंत त्या पदार्थाची चव, त्यातले बारकावे आपल्याला समजत नाहीत. म्हणजे पूर्वी टीव्हीवर काही असे मला आता त्यांची नावं आठवत नाहीत, माझ्या सासूबाई नेहमी बघायच्या ते पदार्थ बनवण्याचे कार्यक्रम. बघायच्या म्हणजे वही पण घेऊन बसायच्या. सगळ्या रेसिपी इतक्या लिहून काढायच्या, रोज एक रेसिपी. म्हणजे त्या लिहिताना आम्हाला सुनांना असं वाटायचं, वा आता आज नवीन एखादा पदार्थ आपल्याला मिळेल. काही नाही, कार्यक्रम झाल्यावर वही बंद. तक्रार म्हणून सांगत नाही, सवय म्हणून सांगते की आपण खरंच वही पेन घेऊन बसतो, नोट्स काढतो. आता ह्या रील्स बघून पदार्थ बघतो, पण प्रत्यक्षात जर ते केलेच नाहीत तर तो वेळ वाया आहे का नाही सांगा. म्हणजे ते ज्ञान माहिती पुरतच मर्यादित राहतं ना. तसंच आध्यात्मिक जीवनामध्ये फक्त ग्रंथ वाचून, प्रवचन ऐकून, चर्चा करून आत्मज्ञान प्राप्त होत नाही. म्हणजे यातले कठीण कठीण शब्द सोडवायचा आपण प्रयत्न करतो, पण ती केवळ माहिती, त्याचा उपयोग काही नाही. वही बंद केल्यानंतर आपल्याला त्या शब्दांपर्यंत म्हणजे आठवणही राहत नाही. जोपर्यंत साधना, चिंतन, स्वानुभव येत नाही तोपर्यंत हे ज्ञान उपयोगाचं नाही. आणि म्हणूनच समर्थ सांगतात, तैसे थोड्या अनुभवे बहुत जाणावे. म्हणजे प्रत्यक्ष कृती आणि अनुभव महत्वाचा आहे हे लक्षात आलं. पुढे जाऊन समर्थ पंचमहाभूतांच्या स्वरूपाचा अधिक सूक्ष्म विचार करतात. समर्थांचा विशेष हा आहे की ते कोणतंही तात्विक विधान फक्त सांगत नाही, तर प्रत्येक गोष्ट अनुभवाच्या आधारावर सिद्ध करतात. आधी ते पृथ्वीकडे आपलं लक्ष वेधतात. पृथ्वीवर बघा नवीन नवीन रचना निर्माण होत असतात, घरं उभी राहतात, पर्वत मोठे मोठे आपण बघतो ते झिजतात, नद्या आपले मार्ग बदलत असतात, वेगळी वेगळी झाडं आपण बघतो, सृष्टी बघतो, ही झाडं उगवतात, नष्ट होतात. म्हणजे काय, तर जे निर्माण होतं ते नष्ट होतं. हे सगळं समर्थ का सांगतायत, हे सूत्र सोडायचं नाही. जे निर्माण होतं ते नष्ट होतं हे आपण अनुभवतो, आपल्या डोळ्यांनी पाहतो. आणि म्हणून समर्थ काय सांगतात, पृथ्वी रचते आणि खचते, हे तो प्रत्ययास येते. हे प्रत्येक महाभूतात घडतं. पाणी आटतं, अग्नी प्रज्वलित होतो आणि विझतो, वारा वाहतो, प्रचंड वेगाने वाहतो वारा, आणि शांत पण होतो. या सगळ्या महाभूतांची अवस्था सतत बदलत असते. कोणतंही महाभूत कायम त्याच स्थितीत राहत नाही. म्हणजे परिवर्तन हा त्यांचा स्वभाव आहे. आता आकाशाचं बघा, आकाशाकडे पाहिलं की ते शाश्वत वाटतं, पण विचार केला तर ते पण पंचमहाभूतच आहे ना, त्यातलंच एक तत्व आहे. त्यामुळे त्याला पण अंतिम सत्य मानता येत नाही. शेवटी आकाश पण मायेमध्ये लीन होतं, म्हणजे त्यालाही शेवट आहे. आता तुम्ही म्हणाल, हा विचार समर्थ इथे पहिल्यांदाच मांडत नाहीयेत, तर या आधी पण सृष्टिक्रम झाला, प्रलय निरूपण झाला, उभारणी झालं. या समासांमधनं या तत्वांची उभारणी आणि लय याचा क्रम समर्थांनी आपल्याला सांगितलाय. इथे पुन्हा तोच विषय मांडून समर्थ साधकांनी कोणता विवेक घ्यावा हे सांगतायत, हे लक्षात घ्या. म्हणजे इथे विषयाची पुनरावृत्ती नाही. समर्थ आता पुढे गेलेत. ते आकाशाला पण अंतिम शाश्वत तत्व मानत नाहीत, कारण तेही निर्माण झाले, उपजे ते नाशे, हा नियम आकाशाला पण लागू आहे. समर्थ या सगळ्या वर्णनातनं साधकाने नाशवंत गोष्टीमध्ये शाश्वत सुख शोधू नये, तेच शाश्वत सुख आहे असं मानू नये असं सांगतायत. बघा, म्हणजे समर्थ आपल्यासारख्यांना पुन्हा पुन्हा सावधच करतायत असं म्हणायला पाहिजे.
कारण आम्ही जे समोर घडतंय तेच सत्य मानतो. शाश्वतापर्यंत जायचा आमचा अजूनही प्रयत्न नाही. एवढं आम्ही 13व्या दशकापर्यंत आलो, पण हा शोध घ्यायचा आमचा प्रयत्न नाहीये. पण समर्थ आम्हाला पुन्हा पुन्हा सांगतात की या नाशवंत गोष्टीमध्ये शाश्वत सुख शोधू नको. या सगळ्या विचारांचा निष्कर्ष समर्थ 11व्या ओवीत स्पष्ट शब्दात मांडतात. काय म्हणतात? ऐसा पासा भूतांचा विस्तार, नाशिवंत हा निर्धार, शाश्वत आत्मा निराकार, सत्य जाणावा श्रीराम. ओव्या वाचल्यावर पटकन समजाव्या अशाच समर्थांनी आपल्याला दिल्या आहेत. पंचमहाभूतांचा पसारा नाशवंत आहे, पण आत्मा मात्र शाश्वत आहे, निराकार आहे, सत्य आहे. पंचमहाभूत समजणं हे साधन आहे, तर शाश्वत निराकार असा जो आत्मा आहे तो आत्मा ओळखणं हे खरं साध्य आहे. आता पुढे समर्थ साधकाला अंतर्मुख करतात. नाशवंत काय हे समजल्यानंतर शाश्वत काय हे समर्थ आता उलगडून सांगतात. म्हणजे कुठलेही प्रश्नचिन्ह आपल्या समोर ते ठेवत नाहीत. आधी काय सांगतात? तर आत्मतत्व हे केवळ बुद्धीने समजण्याचा विषय नाही. मग त्यासाठी काय करायचं? तर तो आत्मा कोणास कळेना, ज्ञाने वीण आकळेना, म्हणोनिया संत जना विचारावे श्रीराम. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. इथे ग्रंथ उपयोगाचे नाहीत असं अजिबात नाहीये बरं का. ग्रंथ दिशा दाखवतात, तत्व समजावून सांगतात, पण त्या तत्वाचा प्रत्यक्ष अनुभव कसा घ्यायचा? अनुभव घ्यायचा हे आम्हाला आता कळलं आतापर्यंत, पण तो कसा घ्यायचा? साधनेत येणाऱ्या अडचणी कशा ओलांडायच्या? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विवेक कसा जागृत करायचा हे अनुभवी संत सांगू शकतात. साधनेच्या या मार्गामध्ये एखाद्या जाणकाराची साथ आवश्यक आहे. सद्गुरूंचं महत्व का आहे हे लक्षात घ्या. आत्मज्ञानाच्या मार्गावर चालताना समर्थ म्हणतात की संत जना विचारावं, कारण त्यांनी या सत्याचा अनुभव घेतलेला असतो. तेच साधकाला त्या अनुभवाची खरी दिशा दाखवू शकतात. आत्मस्वरूप कसं आहे हा प्रश्न संतांना जर विचारला तर त्यावर ते स्पष्टपणे सांगतात की आत्मा अविनाशी आहे, त्याला जन्म नाही, मृत्यू नाही. जन्म, वाढ, वृद्धत्व आणि मृत्यू हे सगळे जे आहेत ते शरीराचे धर्म आहेत, आत्म्याचे नाहीत. हे आम्हाला वाक्य समजलंय. आता ते फक्त मला अनुभवात घ्यायचंय. बघा, देह बदलतो, आत्मा बदलत नाही. म्हणून आत्म्याविषयी जन्म मृत्यूची भाषा करणं हे बरोबर नाही. या ठिकाणी समर्थ साधकाला एक अत्यंत महत्वाचा विवेक शिकवतात. सर्वसामान्य माणूस म्हणजे आपण स्वतःला देह मानतो, बरोबर ना? आपल्याकरता देह हे सर्वस्व आहे. त्यामुळे देहात जे बदल होतात ते सगळे बदल मला माझे बदल वाटतात, बरोबर ना? पण जेव्हा देह आणि आत्मा यातला भेद समजायला लागतो तेव्हा आत्माच शाश्वत आणि अविनाशी स्वरूप जे आहे ते उलगडायला लागतं. म्हणून आत्मा समजून घ्यायचा असेल तर फक्त देहाकडे न पाहता त्याच्या पलीकडे जाण्याचा विवेक जागृत केला पाहिजे. आता पुढे जाऊन समर्थांनी आकार आणि निराकार याचा विचार करायला सांगितलाय. म्हणजे इथे विचार तसा करताय, जे दिसतं त्याला रूप आहे आणि जे काळानुसार बदलतं, म्हणजे रूप आहे आणि काळानुसार बदलतं ते म्हणजे काय? आकार. आणि जे कोणत्याही एका रूपात मर्यादित नाही
पण सगळीकडे व्यापून आहे ते निराकार. म्हणून पुढे ते काय सांगतात? निराकार जाणावा नित्य, आकार जाणावा अनित्य. म्हणजे पुन्हा इथे नित्यानित्य विवेक समर्थ आपल्याला सांगतात. खरं तर विषय तसा खूप जड जातोय, मला कळतंय. हलका करण्यासाठी एक उदाहरण बघूया. बघा, आपल्या घरात आपण मातीपासून एखादा घडा बनवला. आपण बनवतो म्हटल्यावर आपल्याला त्याच्याविषयी खूप प्रेम असतो. त्यामुळे तो खूप छान पद्धतीने ठेवायचा प्रयत्न करतो, आल्या गेल्यांना दाखवायचा प्रयत्न करतो. काही दिवस तो छान उपयोगात आणला जातो, पण इतका प्रेमाने जपतो, इतका प्रेमाने जपलेला तो घडा एक दिवस फुटतो. आता घडा फुटला, पण ज्या मातीपासून घडा बनवला होता ती माती तशीच राहिली, अस्तित्वात राहतेच ना ती. अगदी तसंच या जगातले आकार बदलतात, नष्ट होतात, पण या सगळ्याच्या मागे असणारं शाश्वत तत्व ते मात्र कायम तसंच राहतं. तसंच आता शरीराचा विचार करा. लहानपण, तारुण्य, प्रौढपण, वृद्धापकाळ, शरीराचं रूप बदलत गेलं ना, आकार बदलला, पण या सगळ्या बदलांचा साक्षी असणारं असं जे आत्मतत्व ते कायम तसंच राहतं. जे बदलतं ते अनित्य, आणि जे सगळ्या बदलांचा साक्षी राहतं ते नित्य. हा नित्यानित्य विवेक आपल्याला सतत करायचा आहे, तरच मुख्य ध्येय साध्य होणार आहे. आणि हाच विवेक आपल्याकडनं घडत नाही. म्हणजे यासाठी सार काय आसार काय याचा शोध घ्यायला हवा. प्रत्येक समासाचं वैशिष्ट्य काय होतं हे आत्ता आपण जेव्हा लघुबोध बघतो ना, त्यावेळेला आपल्याला कळतं. नित्यानित्य विवेक काय समर्थाने सांगितला, सारासार विवेक काय सांगितलं, विवेकाचं महत्त्व काय सांगितलं, या सगळ्या गोष्टी या लघुबोधमध्ये आपल्याला उलगडायला लागतात. त्या त्या वेळेला ते समास आठवतात आणि आठवले पाहिजेत. जेव्हा लघुबोधाच्या ओव्या वाचते तेव्हा मला असं वाटलं पाहिजे की अरे, हा समास या आधी सांगितला गेलाय का? मग मी अभ्यासल्यातल्या कुठल्या समासामध्ये हा विचार आला? मग समर्थ पुनरावृत्ती करतायत का? हे जेव्हा मी सगळी ही चाळणा करते ना ह्या विचारांची, तेव्हा ते विचार माझे पक्के होत जातात. समर्थ मला सार आणि आसाराचा शोध घ्यायला काय सांगतात हे मला हळूहळू उलगडायला लागतं. म्हणजे सार आणि आसाराचा जर मला शोध घ्यायला समर्थ सांगतात, तर मी रोजच्या उदाहरणात काय कसं बघणार? बघा, झाडावर रोज छान छान रंगबिरंगी फुलं उमलतात. किती छान वाटतात, आम्हाला ते बघायला आवडतं. आपलं मन ती फुलं बघून आनंदित होतं. म्हणजे त्या फुलांना सांगितलंच आहे, पृथ्वीवर जाऊन लोकांना आनंद देणं हे तुझं काम. त्यामुळे बघा, आता आमच्याकडे जाई जुईला इतका बहर आलाय. वेलावर इतकी सुंदर फुलं असतात, इतकी सुंदर. आपले हात पटकन जातात ते आपल्याकडे घ्यावे म्हणून, पण लोक आपल्याला तोडतात, त्याचं त्याला दुःख नाही. माझं काम काय? लोकांना आनंद देणं. मग त्याचा सडा खाली पडलेला असतो, पण ती पडलेली फुलं ना पूर्ण समर्पित असतात. ते भगवंताला अर्पण होतात, त्याचाही त्यांना आनंद आहे. पण आम्ही करंटे त्यांना त्या खालच्या फुलांना महत्त्वच देत नाही. त्यांचं समर्पण आमच्या लक्षातच येत नाही. असो, तर ती फुलं बघून आपल्याला आनंद होतो. मग ती आपल्याला आवडलेली जी फुलं आहेत ती रोज तशीच राहतात का? नाही. दुसऱ्या दिवशी ती कोमेजून जातात. बरं, इतकंच काय? उन्हाळा, हिवाळा, पावसाळा हे ऋतू सतत बदलतात. हे तर आपण म्हणजे वर्षानुवर्ष हे आपण अनुभवतोय. कोणताही ऋतू कायम तसाच राहत नाही. आता आपल्या आयुष्याचा विचार करा. आपल्या आयुष्यामध्ये सुख दुःख, पहिला विचार आपण त्याचाच करतो. यश आणि अपयश येतात आणि जातात. या गोष्टी आपल्याला काय शिकवतायत? तर या बदलणाऱ्या गोष्टींना अंतिम सत्य मानू नका. हे समर्थांचं तत्व इथे लागू होतंय ना. आपल्या दुःखाचं मूळ कारण हेच आहे ना. बघा, विचार करा,
स्वप्न वाटेसार, एका अभंगात समर्थांनी हा विचार मांडलेला आहे. स्वप्न वाटेसार अशी आपली अवस्था आहे. म्हणजे स्वप्नात जे बघितलं तेच खरं. म्हणजे एखादं भीतीदायक स्वप्न पाहिल्यानंतर आपण किती वेळ आपल्या पोटात गोळा असतो, किती वेळ आपण घाबरलेल्या अवस्थेमध्ये असतो, अंग थरथरत असतं. म्हणजे ते स्वप्न पाहताना सुद्धा आपल्या घशातनं चित्रविचित्र आवाज येत असतात, कारण त्या दुःखापासून आपल्याला दूर पळायचं असतं. म्हणजे स्वप्न वाटेसार ही अशी जी आपली जी अवस्था आहे, त्या अवस्थेतनं आपल्याला बाहेर काढण्याचा समर्थांचा प्रयत्न आहे. सारासार विवेक महत्वाचा. हा विवेक का महत्वाचा? तर निराकार भासे आकार आणि आकारी भासे निराकार. निराकारामध्ये आकाराचा भास होतो आणि आकारात निराकाराचा भास होतो. ही संकल्पना नीट समजून घ्या. सारासार विवेक का महत्वाचा हे समर्थ सांगतायत. दोन्ही एकमेकात मिसळल्यासारखे वाटतात आणि म्हणून आकार आणि निराकार एकमेकांपासून विवेकाने वेगळं काढायचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि तेच समर्थ आपल्याला इथे सांगतायत. आणि हा विचार स्पष्ट करण्यासाठी समर्थ इथे आकाशाचं उदाहरण देतात. आकाशाचं उदाहरण देऊन समर्थांनी उपाधी आणि निरुपाधी हा सुंदर विचार या ठिकाणी मांडलेला आहे. पाहायला गेलं तर आकाश एकच आहे. म्हणजे बघा, आपण घराच्या खिडकीतनं बघतो ते आकाश वेगळं वाटतं. माठाच्या पाण्यात जे आहे त्यामध्ये पण आकाश दिसतं, पण प्रत्यक्षामध्ये आकाश असं वेगळं वेगळं आहे का? ते वेगळं नसतंच. वेगळ्या वेगळ्या उपाधींमुळे तसा भास निर्माण होतो. म्हणजे छोट्याशा कवडच्यामधनं बघितलं तर ते आकाश आम्हाला गोल दिसतं. म्हणजे आकार सुद्धा वेगळे वेगळे दिसतात. या वेगळ्या वेगळ्या उपाधींमुळे आपल्याला ते वेगळे असा भास होतो. उपाधी बदलली की भास नाहीसा होतो. बघा, माठ फुटला की माठात जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये जे आकाश दिसत होतं ते आकाश नाहीसं झालं ना. माठातलं आकाश नाहीसं झालं. प्रत्यक्ष आकाश तसंच आहे. तसंच देह, मन, बुद्धी आणि अहंकार या उपाधींमुळे प्रत्येक जीव वेगळा आहे असं आपल्याला वाटतं. मी, तू, तो असे सगळे भेद आपल्याला दिसतात. पण या उपाधींच्या पलीकडे आत्मा एकच, अखंड आणि सर्वव्यापी आहे. म्हणून भेद आत्म्यात नाही तर उपाधींमध्ये आहे. अशा प्रकारे समर्थ साधकाला बाह्य सृष्टीच्या निरीक्षणापासनं आत्मस्वरूपाच्या चिंतनापर्यंत घेऊन जातात. पुढे समर्थ आता एक प्रश्न विचारतात, आणि आपण कोण? याच प्रश्नापासून आत्मशोधाची सुरुवात होते. म्हणजे या ओव्या वाचताना त्या ठिकाणी आपण थांबून त्याचा विचार करणं गरजेचं आहे. या सगळ्या विवेचनामागे समर्थांना साधकाच्या जीवनात परिवर्तन घडवायचं आहे. म्हणून ते आता पुढच्या जेव्हा आम्ही ओव्या बघतो ना, तेव्हा ते अतिशय महत्वाचं वळण घेतात. काय म्हणतात? परमात्मा तो निराकार, जाणीजे हा विचार सार, आपण कोण हा विचार, पाहिला पाहिजे श्रीराम. आणि आपण कोण हे जे शब्द आहेत ते संपूर्ण समासाचं हृदय असं मला वाटतं. कारण आत्तापर्यंत समर्थ जग आणि आत्मा याचा विचार आपल्याला सांगत होते. आता ते साधकाला स्वतःकडे पाहायला लावतात. साधकाला आणखीन एक पाऊल पुढे नेतात. कारण आत्मा निराकार आहे हे समजणं पुरेसं नाहीये. तो आत्मा माझ्याशी काय संबंध ठेवतो हा प्रश्न उभा राहणं आवश्यक आहे. आणि म्हणून समर्थ साधकासमोर मी कोण हा महत्वाचा प्रश्न ठेवतात. हा प्रश्न व्यावहारिक जगाविषयी नाही हे लक्षात घ्या. हा प्रश्न आपल्या खऱ्या स्वरूपाचा आहे. आपण हा देह आहोत का? आपण हा श्वास आहोत का? मन, बुद्धी, अहंकार
म्हणजे आपण आहोत का? या सगळ्याच्या पलीकडे जे शाश्वत तत्व आहे ते आपण आहोत. बघा, हे सगळे प्रश्न, या सगळ्या प्रश्नांचा शोध म्हणजे आत्मविचार. पुढे समर्थ देह आणि प्राण याचं नातं स्पष्ट करतात. श्वास थांबल्यानंतर काय होतं? देह निष्प्राण होतो. यातून देह काही करू शकत नाही आणि प्राण स्वतंत्र करता नाही, हे समर्थ आपल्या लक्षात आणून देतात. आणि हा विचार जर लक्षात घेतला तर तो विचार साधकाला देहाभिमानापासून दूर नेतो. पुढे समर्थ कर्तेपणाच्या भावनेवर अत्यंत नेमका प्रहार करतात. आपण किती सहज म्हणतो, सहजता तर ह्याविषयी आपल्यामध्ये खूप आहे. हे मी केलं, माझ्यामुळे झालं. रजोगुणाचं ते प्रमुख लक्षणच आहे. सगळ्याचा करता मी आहे. एवढा मोठा प्रपंच उभा केला, आतापर्यंत आमची परिस्थिती काय होती, कुठल्या परिस्थितीतनं आम्ही कुठे आलोय बघा. माझ्यामुळे झालं, मी कष्ट केले, मी प्रयत्न केले, म्हणून ते घडलंय. हा भाव आपल्या मनात खोलवर रुजलेला आहे, खोलवर रुजलेला आहे. पण समर्थ इथे आपल्याला विचार करायला भाग पडतात. बघा, विचार करा, आपणच सर्व काही करणारे असतो तर सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या तशा घडल्या असत्या ना. पण प्रत्यक्षात तसं घडतं का? बघा, आपल्याला आजारपण नको असतं, तरीही कितीही काळजी घ्या, आजारपण येतच. अपयश कोणाला हवे? कोणालाच नकोय. आपल्याला कोणालाच ते अपयश आवडत नाही. पण कधीतरी आपल्याला त्यालाही सामोरं जायला लागतं. बघा, आपल्याला प्रिय असणाऱ्या व्यक्तींचा वियोग, आपली प्रिय व्यक्ती कायम आपल्याजवळ राहावी असं आपल्याला वाटतं, पण काळाच्या नियमापुढे आपली इच्छा काम करत नाही. वृद्धत्व नकोच वाटतं, मृत्यूचा विचार नको वाटतो. या गोष्टी इच्छा असून टाळता येत नाहीत. म्हणजे आपल्यामुळे किंवा आपल्या इच्छेनुसार काहीही घडत नाही, हे आपल्या आत्ताच्या या टप्प्यापर्यंत आल्यावर आपल्या हे लक्षात आलेलं आहे. पण तरीही आपण मी करतो, मी करतो, मी करता, या सगळ्या भ्रमामध्ये आयुष्यभर वावरत राहतो. आता हे सगळं ऐकत असताना सगळ्यांचे चेहरे शांत दिसत आहेत, कारण हा प्रश्न आलाच ना, मग मी कर्म करायचं नाही का? असं असेल तर मग समर्थांनी प्रयत्नवाद का सांगितला? बघा, समर्थ कर्माचा निषेध करत नाहीत, हे आधी लक्षात घ्या. तर कर्तेपणाच्या अभिमानाचा निषेध करतायत, ही महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. प्रयत्न करणं हे आपलं कर्तव्यच आहे आणि ते करायचेच आहेत. पण प्रत्येक परिणाम माझ्याच हातात आहे हा अहंकार बाळगणं हा अविचार आहे. आणि त्याच्या मागे तू जाऊ नको. जेव्हा माझ्यामुळे काही घडत नाही हे वास्तव आपल्याला जाणवतं, तेव्हा मी काही करतो किंवा करते हा व्यर्थ अभिमान गळून पडतो. आणि खरं तर तसंच घडणं अपेक्षित आहे. कर्तेपणाचा अहंकार कमी झाला की भोगतेपणाची आसक्ती आपोआप कमी होते. आणि त्याच्यासाठी हा अहंकार आपल्याला कमी करायचा आहे. त्यामुळे यश मिळालं तरी प्रमाणाबाहेर हुरळून जायला होत नाही. जर आपण अजूनही यश मिळाल्यानंतर त्याच्या मागे हुरळून जातो आणि त्याच्या मागेच धावत राहतो आणि तेच सतत उगाळत राहतो की मी कसे, यश मिळाल्यानंतर आमचं काय असतं, मी कसा प्रयत्न केला आणि ते यश कसं मिळालं, इथनं आपल्याला बाहेर यायचंय. त्यामुळे जेव्हा ही वृत्ती आमची येते ना, भोगतेपणाची आसक्ती जेव्हा कमी होते, तेव्हा आपोआपच यश मिळालं तरी प्रमाणाबाहेर आपण हुरळून जात नाही आणि अपयश आलं तरी मनाचं खच्चीकरण होत नाही. कारण आपण योग्य कर्म करायचं, पण त्यामागे अहंकार वाढवायचा नाही, हे साधकाला पूर्णपणे जाणवलेलं असतं. आपण कोण हा विचार, हा प्रश्न साधकाला हादरा, म्हणजे त्याच्या अहंकाराला हादरा देतो. मी करतो ही भावनाच अहंकाराचा पाय आहे.
या अहंकाराने आत्मस्वरूपाचा विचार सुरू होत नाही. म्हणजे जर मला ह्या विचारापर्यंत जायचं असेल तर पहिल्यांदा अहंकार, जो दगडासारखा कठीण आहे, मीपणा कठीणच आहे ना, तो फोडायचा आहे, त्याच्या पलीकडे जायचंय. पण कर्तेपणाचा अभिमान लोप पावला की मी खरा कोण हा प्रश्न मनात जागा होतो. जोपर्यंत मीपणाचा हा दगड कठीणपणे उभा आहे तोपर्यंत हे आत्मस्वरूपाचा विचार, म्हणजे त्यातली तो प्रकाशच आम्हाला दिसत नाही ना. आम्हाला कुठपर्यंत जायचं हेच आम्हाला कळत नाही. पण हे जेव्हा घडतं त्या क्षणापासनं साधक खऱ्या आत्मस्वरूपाकडे वळायला लागतो. त्या क्षणापासून त्याची आत्मविचाराची खरी सुरुवात होते. समर्थ साधकाला पूर्णपणे अंतर्मुख करतात. पंचमहाभूतापासून हा प्रवास सुरू झाला की तो शेवटी मी कोण या प्रश्नापर्यंत येऊन पोचतो. आणि या प्रश्नाचं उत्तर कोण देऊ शकतं तर ते म्हणजे संत. या संतांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्याचबरोबर स्वतःचा अनुभव आणि विवेक याच्या आधाराने या प्रश्नांची उकल साधकांनी करायची आहे. आत्तापर्यंत समर्थ आत्मा कोण हे सांगत होते, आता मी कोण हा प्रश्न विचारायला लावतात. या समासाच्या शेवटच्या ज्या 3 ओव्या आहेत त्या ओव्या म्हणजे संपूर्ण लघुबोध समासाचं सार आहे. पंचमहाभूतांपासून सुरू झालेला हा प्रवास शेवटी अनुभव आणि आत्मनिवेदन इथे येऊन पूर्णत्वाला पोचतो. या ठिकाणी समर्थ ज्ञानाची खरी कसोटी सांगतात. त्यांच्या मते ज्ञान हा केवळ तर्काचा विषय नाही तर ते अनुभवण्याचा विषय आहे. म्हणून समर्थ काय म्हणतात, प्रत्ययास बोलीजे न्याये, अप्रत्यये तो अन्याये, जात्यांध्यास परीक्षा काये, नाना रत्नांची श्रीराम. प्रत्यय म्हणजे प्रत्यक्ष अनुभूती, स्वतःचा अनुभव महत्वाचा. कारण तर्काने किंवा ऐकलेलं वाचलेलं ज्ञान अपूर्ण राहतं, हे लक्षात घ्या. समर्थ या ठिकाणी एक अत्यंत प्रभावी दृष्टांत देत आहेत जात्यांधाचा. ते म्हणतात, जन्मता आंधळ्या असणाऱ्या माणसासमोर कितीही मौल्यवान रत्न ठेवली तरी त्याला त्या रंगाचं किंवा तेजाचं किंवा त्याच्या सौंदर्याचं ज्ञान होऊ शकत नाही. मग लोकांनी जी स्तुती केलेली असते ती स्तुती ऐकून तो ती कल्पना करू शकतो, म्हणजे ती स्तुती तो ऐकू शकतो, पण त्या रत्नाचा प्रत्यक्ष अनुभव त्याला घेता येत नाही. आणि त्यामुळे त्या रत्नाचं खरं मूल्य त्याला समजत नाही. आत्मज्ञानाचं तसंच आहे. याविषयी कितीही ऐकलं वाचलं, जोपर्यंत त्या सत्याची स्वतःला अनुभूती येत नाही तोपर्यंत ते ज्ञान शब्दापुरतं मर्यादित राहतं, हे लक्षात घ्या. या अनुभवाला समर्थ या ठिकाणी किती महत्त्व देत आहेत हे आपल्या लक्षात येतं. स्वानुभवामुळे आत्मज्ञान जीवनामध्ये उतरतं. त्या समर्थांनी जो हा दृष्टांत दिलाय त्यामध्ये आंधळ्या व्यक्तीचा कमीपणा हे दाखवणं हा त्यांचा उद्देश नाही, तर यातनं अनुभवाशिवाय ज्ञान कसं अपूर्ण राहतं हे समर्थ स्पष्ट करतात. आणि म्हणून समर्थ प्रत्ययास बोलीजे न्याय असं म्हणतात. दुसऱ्याच्या अनुभवावर विश्वास ठेवता येतो, त्यातून प्रेरणा पण मिळते, पण तो आपला अनुभव होत नाही. प्रत्येक साधकाने तो अनुभव स्वतः घ्यावा लागतो. याच विचाराचा प्रत्यय आपल्याला पुढच्या ओवीमध्ये येतो. म्हणून ज्ञाता धन्य 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 असं म्हणतात. जो निर्गुणेसी अनन्य, आत्मनिवेदने मान्य, परमपुरुष श्रीराम. समर्थांच्या दृष्टीने खरा ज्ञानी कोण आहे? खरा ज्ञानी तो नाही जो ग्रंथाचा अभ्यास करतो, जो या तत्वज्ञानावर सुंदर भाष्य करू शकतो. खरा ज्ञानी तोच ज्याचं मन निर्गुण परमात्म्याशी अनन्य झालं आहे आणि ज्याच्या मनातनं कर्तेपणाचा अहंभाव पूर्णपणे नाहीसा झाला आहे. हेच आत्मनिवेदन आहे. इथे समर्थ
ज्ञानी माणसाचं वर्णन करताना धन्य धन्य असं म्हणतात. कारण ज्ञानाची कसोटी विद्वत्ता नाही तर आत्मानुभव आहे. समर्थांचा प्रत्येक समास नीट अभ्यासावा. प्रत्येक ओवी पुन्हा पुन्हा वाचून त्याचं चिंतन मनन केलं तर त्याचा अर्थ उलगडत जातो. म्हणजे प्रत्येक ओवी वाचल्यानंतर त्या ओवीशी 31 ओव्या आहेत. प्रत्येक ओवीशी थांबावं जिथे प्रश्न निर्माण होतात. पुन्हा पुन्हा ती वाचावी. समजलं नाही तर आधीच्या ओव्या समजाव्यात, कारण त्या कुठेतरी त्यांचा संबंध असतो ना आधीच्या ओव्यांचा. तर तसं जर आपण अभ्यास केला तर तसा अर्थ उलगडत जातो असं मला वाटतं. आणि आपण त्या पद्धतीने अभ्यास करण्याचा प्रयत्न करतोय. मला जेवढं समजतं तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करतेय. याच्या पलीकडे जाऊनही ह्याचा खूप मोठा अर्थ आहे. तो प्रत्येकाने स्वतःच अनुभव घ्यायचा आहे. प्रत्येकाने तो जाणून घ्यायचा आहे. आणि त्याच्यासाठी त्या दृष्टिकोनातनं त्या ओवीला थांबून त्याचं चिंतन मनन आवश्यक आहे. आता आज आपण पाहिलेला समास फक्त तत्वज्ञान सांगत नाही. म्हणजे काय समासाचा, तर साधकाला विवेकापासनं आत्मानुभवापर्यंत नेणारा साधना मार्ग आहे हा समास. म्हणजे हाच या समासाचा बोध आहे. आज इथेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ.